अकोल्याच्या टावर चौकात एका उन्हाळ्याच्या दुपारी सूर्यजणू आकाशातून आग ओकत होता. टावर चौकातील गजबजाटातही एक शांत चेहरा लक्ष वेधून घेत होता. तो होता 51 वर्षीय सराफ व्यापारी घनश्याम बालचंद सोनी यांचा. गेल्या 30 वर्षांपासून ते सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय करत होते आणि त्या शहरात त्यांची ओळख केवळ एका व्यापारापुरती मर्यादित नव्हती. ते प्रामाणिकपणा, कामातील सचोटी आणि ग्राहकांचा विश्वास यासाठी ओळखले जात होते. त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे बँकेत गेले होते, पण त्यांचं मन मात्र काहीतरी शोधत होतं. व्यवसायाची धावपळ, कुटुंबाची जबाबदारी आणि रोजच्या आयुष्याची एकसुरीता यामुळे ते आतून थकले होते. त्यांना कधीच स्वतःच्या भावनांसाठी किंवा मनाच्या शांतीसाठी वेळ मिळाला नव्हता. बँकेच्या रांगेत एक 30 वर्षाच्या विवाहित स्त्रीने त्यांच्याशी संवाद साधला. तिचं नाव होतं लता नितेश ठोक. तिच्या बोलण्यात एक गोडवा होता, पण चेहरा मात्र साधेपणाने भरलेला होता. तिने अगदी सहजपणे त्यांचा मोबाईल नंबर घेतला. कधी काही मदत लागली तर, असं म्हणून तिने संवादाची दारं उघडली. घनश्याम सोनींना वाटले की हे तर एक साधं संभाषण आहे, त्यात काय विशेष. पण त्यांना कुठे माहीत होतं की एका अदृश्य जाळ्याची पहिली तार त्यांच्या भोवती गुंडाळली जात होती. पहिल्या काही दिवसात त्यांनी लताच्या फोनकडे दुर्लक्ष केले. एका अनोळखी स्त्रीच्या बोलण्याला उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाही असं त्यांना वाटलं. पण एका संध्याकाळी तिचा फोन आला. तिच्या आवाजात वेदना होती, एक हळवी कंप होती. माझा नवरा मला चांगली वागणूक देत नाहीये, माझं मन खूप दुःखी आहे. ती म्हणाली, तुमच्याशी बोलण्याने मला खूप बरं वाटतं. घनश्याम यांचे मन तिच्या आवाजातील एकटेपणा ऐकून हेलावले. ते एका दुकानाच्या चौकटीत आयुष्य घालवणारे व्यापारी असले तरी आतून ते एक हळवे आणि समजूतदार माणूस होते. त्यांनी त्यावेळी तिच्या संवादाला प्रतिसाद दिला, कारण कुठेतरी त्यांच्या मनातही एक भावनिक आधाराची पोकळी होती, जी या संवादाने भरून निघेल असं त्यांना वाटलं. काही आठवड्यातच संवाद अधिकच वाढला. लता अधूनमधून त्यांना गावी बोलावू लागली. एकदा तरी या, माझं खरं आयुष्य बघा, तुमच्याशी मन मोकळं करावं वाटतं असं ती म्हणायची. सुरुवातीला घनश्याम यांनी नकार दिला, पण 2 जुलैच्या सकाळी तिचा पुन्हा फोन आला. यावेळी तिच्या आवाजात हट्ट होता, तुम्ही आलात तरच माझं मन शांत होईल. अखेरीस घनश्याम यांनी मनाशी निश्चय केला, गावाला जाऊन भेटलो तरच तिचं मन शांत होईल. असंही साधारण भेट घेण्यात काय वाईट आहे, असा विचार करून घनश्याम पोहोचले खराबठोरे गावात. एक साधंसं घर, अंगणात उभी असलेली लता आणि तिच्या चेहऱ्यावरचा दिलासा पाहून त्यांना समाधान वाटले. घनश्यामचे आत गेले. दोघे बोलू लागले. घरातल्या शांत वातावरणात लता तिच्या वैवाहिक दुःखाच्या कहाण्या सांगू लागली. पण अचानकच घराचा दरवाजा जोरात उघडला. आत आला नितेश ठोक, लताचा नवरा. त्याच्या चेहऱ्यावर रागाची वादळे होती. माझ्या बायकोसोबत तू काय करतोयस, असं बोलून त्याने दरवाजा बंद करून घेतला. घनश्याम सोनी थरथरले. नाही, आम्ही फक्त बोलत होतो. एवढं म्हणण्याआधीच नितेशचा आवाज कडकडला. तू जबरदस्ती केली आहेस माझ्या बायकोवर. आता तिच्या माहेरी फोन करतो, पोलिसात तक्रार करतो, तुला जेलमध्ये टाकतो. त्या क्षणी लता मात्र गप्प होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक विचित्र शांतता होती, जी घनश्याम सोनींना खूप नंतर समजली. घनश्याम सोनी घामाने भिजले. नितेशने मोबाईल बाहेर काढला आणि त्यांचे फोटो काढले. त्यानंतर नितेशने जे वाक्य उच्चारलं ते घनश्याम सोनीच्या पायाखालची जमीन सरकवणारं होतं. तुझं नाव खराब व्हावं, तू छेडखानीच्या केसमध्ये अडकावं असं तुला वाटतं का? नाही ना, मग लगेचच 3 लाख रुपये काढ, नाही तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊ. नितेशचं बोलणं ऐकून घनश्याम हादरले. त्यांची प्रतिष्ठा, मान सन्मान, अनेक वर्षांची पुण्याई एका क्षणात धुळीला मिळेल या भीतीने त्यांनी नितेशने मागितलेले पैसे दिले. त्यांना वाटले की आता हा अध्याय संपेल, पण त्यांना कुठे माहित होतं की हा तर एक भयानक खेळाचा फक्त पहिला अंक होता. त्यानंतर सुरू झाला पैशांचा अखंड खेळ. कधी रोख तर कधी ऑनलाईन ट्रान्सफर, वारंवार येणाऱ्या धमक्या, गुन्हा दाखल करतो या शब्दाचा शस्त्रासारखा वापर. बिचारे व्यापारी थरथरत पैसे देत राहिले. एकूण रक्कम चढत चढत 18,74,000 झाली. प्रत्येक फोन नंतर त्यांच्या हृदयाची धडधड वाढायची. रात्रीची झोप उडून गेली होती. भीती, लाज आणि बदनामीच्या सावटाखाली त्यांचं जगणं होरपळून निघत होतं. एका क्षणाला तर त्यांना वाटलं की यातून बाहेर पडण्याचा काहीच मार्ग नाही. पण एक गोष्ट त्यांच्या मनात आशा निर्माण करत होती, या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्याचा मार्ग. जेव्हा पैशाची मागणी 5 लाखांवर पोहोचली तेव्हा त्यांची सहनशीलता संपली. हे असं चालू ठेवलं तर आयुष्यभर मी या सापळ्यात अडकून राहीन असा विचार करून त्यांनी अखेर पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी संपूर्ण कहाणी पोलिसांना शांतपणे सांगितली. पोलिसांना त्यांनी सर्व पुरावे दिले, ट्रान्सफरच्या पावत्या, धमक्यांचे कॉल्स, प्रत्येक तपशील. पोलिसांनी त्वरित सापळा रचण्याचा निर्णय घेतला. 29 ऑगस्टचा दिवस, मूर्तिजापूर अकोला मार्गावरील टोल नाका. घनश्याम सोनी ठरलेल्या ठिकाणी गेले.
त्यांचे हृदय जोरजोरात धडकत होते. एका हातात मोबाईल तर दुसऱ्या हातात पैशांची पिशवी. थोड्याच वेळात नितेश आणि लता तिथे आले, नेहमीप्रमाणे पैशांची मागणी करण्यासाठी. घनश्याम सोनी यांनी थरथरतच 1,00,000 नोटांचं पाकिट त्यांच्याकडे दिलं. त्यांच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण आज त्यांच्या मागे पोलिसांचा अदृश्य आधार होता. क्षणार्धात सर्व दिशांनी पोलीस बाहेर आले. टोल नाक्याच्या गोंधळात अचानक ओरड झाली, हात वर करा. लता आणि नितेश थबकले. त्यांना काही समजण्याच्या आतच दोघांनाही पकडण्यात आले, रंगेहात पैशांच्या पिशवीसह. घनश्याम सोनीच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ते दिलासेचे अश्रू होते. भीतीचा शेवट झाला होता आणि अनेक आठवड्यांच्या मानसिक छळाचा उलगडा झाला होता. ही कथा केवळ एका व्यापाऱ्याची व्यथा नव्हे, तर समाजासाठी एक महत्त्वाचा इशारा आहे. हनी ट्रॅप म्हणजे एक मानसिक आणि आर्थिक जाळ, जे सुरुवातीला गोड बोलण्याने विणलं जातं, पण नंतर ब्लॅकमेल, धमक्या आणि खंडणीने आयुष्य उद्ध्वस्त करतं. घाबरून पैसे देणे हा उपाय नाही. योग्य वेळी धैर्य दाखवून पोलिसांचा आधार घेणं हाच खरा मार्ग आहे. दरम्यान या घटनेवर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला अशा सत्यकथांमध्ये रस असेल तर क्राईम कोड मराठी या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत सतर्क रहा, सावधान रहा. धन्यवाद.